हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कंबाईनच्या बूस्टर टेस्ट सिरीज मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपली ही टेस्ट कितवी आहे? तर 3 नंबरची टेस्ट आहे. कंबाईन ग्रुप बी आणि सी च्या फिलिंगसाठी आपण घेत आहोत. आता याच्यामध्ये क्वेश्चनच्या कॉम्बिनेशन मध्ये जात असताना आपण काही थोडे करंट ओरिएंटेड वगैरे क्वेश्चन टाकलेत किंवा सेम आपल्या परत सिलेबसला आपण फॉलो केले. तुम्ही वन बाय वन लक्षात ठेवा. सपोज जर नॅशनल इन्कम हा टॉपिक आपण बघतोय, तर त्याच्या प्रत्येक लेअर वरती आपण क्वेश्चन बघणार आहोत. म्हणजे सेम याच्यावरती क्वेश्चन किंवा सेमच डेटा परत परत विचारलाय असं नाही होणार आहे. आपण मल्टिप्लिकेशन याच्यात करणार की वेगवेगळा घटक आपल्याला याच्यामध्ये ऍडिशन करता येऊ शकतो. आता ऑक्सफॅम 2025. तर ऑक्सफॅम काय आहे? तर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी किंवा ऑक्सफोर्डची एक कमिटी आणि त्याच्या माध्यमातून एक पॉवर्टी एलिव्हेशन किंवा जागतिक लेवलला एक प्रकारे इन्कमच्या बाबतीत इनइक्वालिटी कशी आहे किंवा मग एक प्रकारे आर्थिक लेवलला लोकांचं इन्कम वगैरे कसं, तर याच्या अनुषंगाने काही रिपोर्ट पब्लिश केला जातो. तर याच्यावरती आयोगाने आपल्याला क्वेश्चन विचारलाय का? तर विचारलाय. बहुतेक 2 वेळा तरी क्वेश्चन विचारून झालेला असेल की जागतिक लेवलला किती श्रीमंत टक्के लोक आहेत किंवा भारतामध्ये किती आहेत, अशा अनुषंगाने आपल्याला प्रश्न आहे. तर ऑक्सफॅमचा 2025चा रिपोर्ट आलाय आणि तो 25चा रिपोर्ट खूप महत्वाचा होता. तर त्या रिपोर्टच्या एका अनालिसिस मध्ये असं लक्षात आलंय की भारताचा जागतिक लेवल औद्योगिक उत्पादनामध्ये इंडस्ट्रियल एक प्रकारे आपण प्रोडक्शन मध्ये म्हणूया, आउटपुट मध्ये म्हणूया, जागतिक लेवलला आपला आधी वाटा म्हणजे साधारणतः 1750. आता हे वर्ष खूप जुनं आहे. तुम्ही म्हणाल की मग असं जुनं काय आपल्याला विचारलं जाईल का? तर 1750 मध्ये आपला जागतिक लेवलला वाटा किती होता आणि त्याच्यामध्ये बदल होऊन 1900 मध्ये किती वाटा झालेला आहे. म्हणजे अगेन हे सॅम्पल वर्ष पाठीमागचे आहेत, पण त्या रिपोर्ट मध्ये आलेले 25च्या, म्हणून आपण त्या याने प्रश्न तो फ्रेम केलेला आहे करंट ओरिएंटेडचा. तर तो अनुक्रमे किती वाटा होता. म्हणजे याच्यातून त्यांना ते दाखवायचंय ऍक्च्युअली. रिपोर्टचं जर तुम्ही टायटल बघितलं तर त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, आपण एकदा रिपोर्टची फाईल तुमच्या समोर बघूया. आपण डायरेक्टली वेबसाईट वरती जाणार आहोत ऑक्सफॅमच्या आणि त्या रिपोर्टचं टायटल काय एकदा लक्षात घ्या. तर हे 2025च्या रिपोर्टचं टायटल आहे. काय म्हणलं टायटल मध्ये? टेकर्स नॉट मेकर्स. टेकर्स नॉट मेकर्स, द अनजस्ट पॉवर्टी अँड अनअर्न वेल्थ ऑफ कोलोनियलिझम. म्हणजे कोलोनियलिझम म्हणजे काय? वसाहतवाद. वसाहतवाद म्हणजे काय? इंग्रजांचं साम्राज्य ज्या ज्या ठिकाणी होते किंवा इंग्रजांनी वेगवेगळ्या देशांमधून जी काय मालमत्ता संपत्ती कमवली, तर त्याच्याबद्दल याच्यामध्ये काही गोष्टींवरती चर्चा केलेली. आणि मग त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे, हे जे टेकर्स नॉट मेकर हे जे टायटल आहे ना, तर ह्याचा अर्थ काय? की एक प्रकारे ज्यांनी पैसे घेतले किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे, खूप सारी संपत्ती आहे, तर ते खरंच त्याचे मेकर नाहीत किंवा त्यांनी ते स्वतः कमवलेले नाही. बऱ्याच लोकांना त्यांच्या अनुवांशिकरित्या किंवा एक प्रकारे त्यांच्या वंशजांकडून पैसे आले किंवा त्यांनी वेगळ्या माध्यमातून ते कमवलेत. म्हणजे इतरांच्या एक्सप्लॉयटेशन मधून एक प्रकारे कमवलेत असं त्यांचं म्हणणं आहे. स्वतः ते कमवलेले नाहीत असे. याच्यामध्ये मग वेगवेगळ्या देशांचं कंपॅरिझन आणि त्याच्यामध्ये भारताच्या बाबतीतलं त्यांनी चर्चा केलेली आहे. तर हा जो आपला याचा भाग आहे रिपोर्टच्या याच्यामध्ये की आपला अनुक्रमे मग कितवा रँक वगैरे होता याच्याबद्दल म्हणलं, तर हा तुमच्यासाठी एक डेटाचा भाग असेल. तर 25% वाटा आपला कधी होता? तर 1750 मध्ये आणि तो 25% वरून डायरेक्ट 2% वरती 1900 मध्ये आलाय. तर याच्यातून हे सांगायचं आहे की इंग्रजांनी एकतर भारताच्या उद्योगांवरती किंवा भारतामधलं जे इंडस्ट्रियलायझेशन आहे तर त्याच्यावरती कसा घाला घातलाय किंवा त्याच्यामध्ये त्यांचे प्रोडक्ट आपल्यावरती कसे थोपवले गेलेत. म्हणजे जे इंग्लंडमध्ये जे निर्माण होतंय तर ते आपल्याकडे केलेलं आहे. मग अनुद्योगकरण किंवा आपण त्याला एक प्रकारे म्हणूया की उद्योगांचा ऱ्हास वगैरे, भारतीय उद्योग कसे रसातळाला गेले याच्याबद्दल आपण इतिहासामध्ये वाचतो. तर असं या रिपोर्टमध्ये बघायला मिळते. याचा ऑप्शन क्रमांक 2 आहे. तर ऑक्सफॅमच्या रिपोर्टचं आता जे आपण टायटल दाखवलं तर ते टायटल ऍटलीस्ट लक्षात ठेवा. त्यांनी जर आपल्याला काही करंटमध्ये क्वेश्चन आला तर तो आपल्याला जमायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा. पॉप्युलेशन आपलं टॉपिक आहे तर त्याच्यावरती आहे. या क्वेश्चन मध्ये बघा काय म्हणले, एखादी अर्थव्यवस्थेमध्ये एकूण प्रजनन दर किंवा टोटल फर्टिलिटी रेट याची व्याख्या नक्की कोणती, असा सिंपल क्वेश्चन आपण विचारलं. आता कुठल्याही अर्थव्यवस्थेत किंवा आपल्या भारताचा आपण विचार करूया. साधारणतः 15 ते 49 हे महिलांचं जननक्षम वय मानलं जातं किंवा या एज ग्रुपमध्ये महिला अपत्यांना जन्म देऊ शकतात, असा हा एक एज ग्रुप मानलेला आहे. मग या एज ग्रुपमध्ये महिलांना होणारे जे काही अपत्य टोटल, तर त्यांचं एक ऍव्हरेज काढलं जातं. त्याला आपण टोटल फर्टिलिटी रेट म्हणतो. मग वेगवेगळ्या एज ग्रुपनुसार पण त्यांचं काय केलं जातं, ऍव्हरेज काढलं जातं आणि त्यांचं परत टोटलमध्ये ऍव्हरेज काढलं जातं. तर जनरली मग 2.1 हे जे ऍव्हरेज निघतं, तर हे एखाद्या देशाच्या विकासासाठी किंवा ओव्हरऑल पॉप्युलेशन स्टॅबिलिटीसाठी महत्वाचं असतं.
म्हणून तर हे 2.1 आहे. तर आपल्या 2010 पर्यंत न्यू म्हणजे दुसरं जे लोकसंख्या धोरण आहे आपलं, तर त्याच्यानुसार आपलं टार्गेट होतं की आपल्याला 2.1 हा टोटल फर्टिलिटी रेट किंवा एकूण प्रजनन दर आपल्याला तो अचीव्ह करायचा होता. पण तो काही 2010 पर्यंत झाला नाही. पण सध्या मात्र आपण बघितलं तर तो आपला अचीव्ह झालेला आहे. तर एकूण प्रजनन दरची व्याख्या आपल्याला विचारली, तर ती व्याख्या नक्की काय आहे? तर वन बाय वन आपण ऑप्शन्स बघूया. एका वर्षात लोकसंख्येतील दर 1000 लोकसंख्येमागे जन्मलेल्या मुलांची संख्या. तर ही टोटल फर्टिलिटी डेफिनेशन आहे का? तर नाहीये. ही बर्थ रेटची डेफिनेशन आहे की जन्मदर नक्की किती? 1000 लोकांच्या मागे किती बालकांचा जन्म होतोय? याला आपण जन्मदर म्हणतो, बर्थ रेट. टोटल फर्टिलिटी रेट नाही. त्याच्यानंतर बघा, दिलेल्या लोकसंख्येत एका दाम्पत्याला त्यांच्या आयुष्यात जन्मलेल्या मुलांची संख्या. आता ही थोडीशी एक डेफिनेशन तुम्हाला वाटली असेल, तुमच्यापैकी काही लोकांनी सेकंड ऑप्शन पण मार्क केला असेल. पण लक्षात घ्या, एकूण मुलांची संख्या किंवा मुलांची संख्या इथं म्हटलेलं आहे. एखाद्या दाम्पत्याला त्यांनी जन्म दिलेल्या मुलांची संख्या. तर अशी टोटल संख्या नाही कळत. मग टोटल संख्या काहीतरी लाख वगैरे अशी होईल. म्हणजे टोटल मिळून सगळ्या दाम्पत्याची. तर 1,00,000 दाम्पत्य असतील तर त्यांच्या प्रत्येकी 2 म्हणलं तर मग ते झाले 2,00,000 दाम्पत्य. तर टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे काय? एक प्रकारे ॲव्हरेज काढलं जातं. त्यामुळे इथं एकूण संख्या येईल का? तर नाही येणार. त्यामुळे हा पण ऑप्शन कट झाला. इथं जन्मदर, मृत्यूदर मधील फरक म्हटले, काहीच संबंध नाही त्याचा. नंतर येतो ते म्हणजे की स्त्रीच्या प्रजननक्षम वयाच्या शेवटी, म्हणजे याचा अर्थच काय? जे काही एकूण रिप्रोडक्टिव्ह एज आहे, प्रजनन दराचं म्हणजे प्रजननक्षम जे वय आहे महिलांचं, तर त्याच्या एंडला मग तोपर्यंत त्या महिलेला जे काही त्या महिलेने जन्म दिलेले अपत्य आहेत, बालक आहेत, तर त्यांच्या एकूण जिवंत मुलांची सरासरी काढली जाते. याचा अर्थ टोटल फर्टिलिटी रेट तो तसा काढला जाईल की एकूण अपत्यांना जन्म दिलाय, त्यापैकी किती जिवंत अपत्ये राहिलेले आहेत, तर त्यांची एक सरासरी संख्या काढली जाते. त्यालाच आपण काय म्हणतो? तर ॲव्हरेज नंबर ऑफ लाईव्ह बर्थ ऑफ वुमन वुड हॅव बीन एंड ऑफ हर चाइल्ड बिअरिंग एज, म्हणजेच जननक्षम वय. तर असा हा आहे चौथा ऑप्शन. आपलं उत्तर तेच आहे, पर्याय क्रमांक 4. हा प्रश्न ॲज इट इज यूपीएससीच्या एक्झाममध्ये एकदा विचारला होता, यूपीएससी प्रिलिम्समध्ये. तो ॲज इट इज आपण तिथून रेफरन्स घेतलेला आहे. तर त्यामुळे कुणाला असं वाटलं की नाही मग ते शेवटीच मोजायचं का वगैरे वगैरे. तर एखाद्या महिलेचं जननक्षम वय आणि ती साधारणतः मग तिने किती अपत्याला जन्म दिलाय, यावरूनच आपण ते काढू शकतो ना की टोटल फर्टिलिटी रेट. तर अशा काही गोष्टी आहेत. आपल्याला डेफिनेशन लक्षात ठेवायचं. आता टोटल फर्टिलिटी रेट डेफिनेशन बघितली किंवा बर्थ रेटचं आपण आता जस्ट बोललो की म्हणजे एका वर्षामध्ये 1000 बालकांच्या मागे सॉरी 1000 लोकांच्या मागे साधारणतः किती बालकांचा जन्म होतोय, किंवा डेथ रेटचं पण तसंच. पुढे जाऊन आपल्याला अजून डेफिनेशन बघायच्या, त्यातली आपण एक आधी बघितली असेल, MMR, माता मृत्यू दर, 1,00,000 जिवंत जन्मामागे होणाऱ्या मातांचा मृत्यू. तर त्याच्याच बरोबर चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट, बाल मृत्यू दर, आणि इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, IMR. तर हा आहे शिशु मृत्यू दर. आणि त्याच्याच परत निओनॅटल मॉर्टॅलिटी रेट, NMR आपण त्याला म्हणतो, नवजात शिशु मृत्यू दर. तर हे नक्की काय असतात हे जरा बघून घ्या. त्या टेस्टमध्ये आपण त्याच्यावरती क्वेश्चन टाकूया. तर ह्या डेफिनेशन्स आयोग विचारत असते आपल्याला, आपण ते करणं अपेक्षित आहे. तर अशा डेफिनेशन्स आपण केल्या आणि आपल्याला एक्झाम मध्ये आलं, आपल्या हक्काचे मार्क झाले ना, आपल्याला ते मार्क चुकवायचे नाहीयेत. येस. पुढचा क्वेश्चन आहे बघा, 3 नंबर क्वेश्चन. भारताच्या परकीय व्यापाराच्या संदर्भाने, अगेन फॉरेन ट्रेड्स आहे. आपण फॉरेन ट्रेड बाबत मागे क्वेश्चन टाकला होता की निर्यातीच्या बाबतीत कुठलं राज्य वगैरे अग्रेसर आहे, त्याचं आर्थिक वर्ष आपण दिलेलं होतं. ते मी इथं पण आर्थिक वर्ष 2024-25 दिलेलं आहे. आणि या 24-25 वर्षामध्ये वस्तूंच्या निर्यातीमध्ये आपण म्हणले, वस्तूंच्या निर्यातीत सर्वाधिक वाटा कुठल्या गोष्टीचा होता? आता तुम्हाला अगेन लॉजिक लावता आलं पाहिजे. आपण जर स्टेटचा क्वेश्चन बघितला होता, त्याच्यामध्ये गुजरात टॉपला होतं आणि ते का होतं हे जर पाहिलं असेल, तर तुम्हाला लगेच उत्तरापर्यंत जाता आलं असेल की पेट्रोलियम उत्पादनं जी आहेत, म्हणजे आपण काय करतोय की कच्चं पेट्रोलियम मागवतोय आपल्याकडे आणि त्याला परत रिफाईन करून पाठवतोय पुढे. तर कच्चं पेट्रोलियम 1 नंबरला हे यामध्ये आहे. तर वस्तूंच्या निर्यातीमध्ये 2024-25 मध्ये जर वाटा बघितला व्हॅल्यूनुसार, तर तो कोणाचा आहे? पेट्रोलियम उत्पादनांचा आहे. खूप महत्वाचं आहे. आपण एक थोडासा कॉमर्स मिनिस्ट्रीच्या वेबसाईटचा डेटा आपल्यासाठी आणलेला आहे. तर त्याच्यावरून आपल्याला एका आर्थिक वर्षात म्हणजे 24-25 आपल्याला इथं डेटा बघता येईल. तो ॲडिशन तुम्हाला करून घेता येऊ शकतो. तर इथं बघा, हे जे आहे फायनान्शियल वर्ष 2024-25, त्याच्यामध्ये एक प्रकारे काय म्हणलेलं आहे, तर हा जो वाटा आहे ओव्हरऑल
एक्सपोर्ट आणि इम्पोर्टच्या वाट्यामध्ये आपल्याला इथं बघायला मिळेल की टॉप एक्सपोर्ट कमोडिटीज आणि टॉप एक्सपोर्ट कमोडिटी. आपण आता कशामधला प्रश्न बघितलाय? निर्यातीमधला बघितलाय. निर्यातीमध्ये सगळ्यात टॉप नंबरला कोण आहे? आर्थिक वर्ष कोणतं आहे? 2024-25. सध्या कोणतं चालू आहे? 2026 चालू आहे. तर याच्यामध्ये बघा पेट्रोलियम उत्पादनं सगळ्यात एक नंबरला आपण एक्सपोर्ट केलेले आहे. त्याच्यानंतर जर बघितलं 2 नंबरला टेलिकॉम इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हे बघा दूरसंचार साधनं आपण त्याला म्हणूया. 3 नंबरला ड्रग फॉर्म्युलेशन्स आहेत. आपण त्याला औषधी द्रव्य म्हणूया. आणि 4 नंबरला पर्ल्स, प्रिशियस मेटल्स वगैरे म्हणजेच काय? तर मोती मौल्यवान खडे. हे आपण काय केलं? एक्सपोर्ट केले. आपल्यापासून निर्यात केलेलं. आणि आपण इम्पोर्टचं जर बघितलं तर इम्पोर्टमध्ये सगळ्यात जास्त पेट्रोलियम क्रूड ऑइल 1 नंबरला आहे. नंतर 2 नंबरला गोल्ड आहे. तर हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं आपल्याला. हे 1 बाय 1 लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये कंट्रीजचा जर विचार केला तर बघा एक्सपोर्ट आपण सगळ्यात जास्त कोणाला केलेला आहे? USA ला केलेला आहे. इम्पोर्ट मात्र आपण सगळ्यात जास्त कोणाकडून केलेला आहे? चायनामधून केलेला आहे. अगेन आर्थिक वर्ष लक्षात ठेवा 24-25 बद्दल बोलत आहोत. याच्याबद्दल आपला प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो नेक्स्ट याला. हे 1 to 3 मध्ये तुम्ही लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आणि पटकन लिहून घ्यायचं त्यामध्ये. ठीक आहे? म्हणजे साईडलाच तिथं लिहून घ्यायचं. म्हणजे आपल्याला हे वारंवार विचारलं जाऊ शकतं. आपण ते आधी बघितलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन आपल्याला यामध्ये ही जी आकडेवारी आहे तर ही आकडेवारी पुन्हा पुन्हा विचारली जाईलच. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 4 नंबरचा बघा. बँकिंगच्या संदर्भात आणि पेमेंट बँकेच्या बाबतीत आपण क्वेश्चन घेतला की पेमेंट बँकेचे नक्की वैशिष्ट्य काय किंवा पेमेंट बँकेबाबत नक्की काय काय म्हटलेलं आहे. तर पेमेंट बँकेच्या बाबतीत म्हणलं तर काय एक प्रकारे जे छोटे उद्योग आहेत, छोटे व्यावसायिक आहेत, तर त्यांच्या पेमेंटच्या गरजा किंवा त्यांचे पेमेंटचे ट्रान्झॅक्शन ह्या गरजा भागवण्यासाठी प्रामुख्याने पेमेंट बँकची स्थापना झाली. कोणाच्या शिफारसीवरून झाली? नचिकेत मोर समितीच्या शिफारसीवरून स्थापना झालेली आहे. केनिया देशाच्या धर्तीवरती आपण आपल्याकडे पेमेंट बँक स्थापन केलेल्या आहेत. तर ह्या पेमेंट बँकेचे वैशिष्ट्य विचारले. आयोगाने सुद्धा अशाच टाईपचा एक क्वेश्चन आपल्याला आधी विचारलेला होता. आता या पेमेंट बँकेमध्ये बघा काय करणार आहे? तर ही पेमेंट बँक 2 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी स्वीकारू शकते. एखाद्या व्यावसायिकाकडून 2 लाख रुपयांचे डिपॉझिट स्वीकारू शकते का? तर येस. याच्या आधी किती होती ती लिमिट? 1 लाख रुपयाचं होतं. 1 लाख रुपयाचं लिमिट आता बदलून किती केलेलं आहे? 2 लाख रुपये केलेले आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे अविधान करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा पेमेंट बँक एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड सेवा पुरवू शकते. एटीएम कार्ड, डेबिट कार्ड सेवा देते, परंतु काय देत नाहीये? तर क्रेडिट कार्ड देत नाही. त्यामुळे क्रेडिट कार्ड बाजूला लिहायचं आणि त्याला कट करायचं. कारण का आयोग आपल्याला असंच काहीतरी देते की मग क्रेडिट कार्ड देते वगैरे किंवा कर्ज देते तर कर्ज देत नाही. तर म्हणूनच म्हणले की काय कोणत्याही प्रकारचे कर्ज देत नाही. तर एक प्रकारे पेमेंटच्या सुविधा ठेवी स्वीकारणं आणि लोकांना ट्रान्झॅक्शन वगैरे त्याच्या सुविधा पुरवणं हे प्रामुख्याने काम पेमेंट बँकेचं आहे. तर ती कर्ज देऊ शकत नाही हे सुद्धा विधान करेक्ट आहे. अ, ब, क बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा पेमेंट बँक परकीय चलन व्यवहार किंवा त्याला फॉरेन रेमिटन्स करण्यास परवानगी आहे त्याच्यामध्ये. एक प्रकारे काय पेमेंट बँकेच्या माध्यमातून परकीय व्यवहार जे आहेत तर ते व्यवहार करू शकतात का? तर आधी तशी मान्यता नव्हती परंतु RBI ने त्याला मान्यता दिलेली तर ते सुद्धा व्यवहार करता येतात. त्यामुळे अ, ब, क, ड हे चारही विधानं करेक्ट आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा आपला ऑप्शन राहील तिथे हे लक्षात घ्या. आपण पेमेंट बँकेबद्दल जर बघायचं झालंच तर काही गोष्टी आपण थोड्याशा बघूया. आपल्याला याबद्दल कदाचित थेटपणे तसं विचारण्याची शक्यता कमी, परंतु आपल्याला माहिती पाहिजे की त्याच्या शिफारसी वगैरे काय केलेल्या आहेत किंवा याबाबत नक्की काय काय आहे. तर बघा आता पेमेंट बँक आणि स्मॉल फायनान्स बँक किंवा लघु वित्त बँक नावाची एक संकल्पना आहे. तर स्मॉल फायनान्स बँक काय असते हे पण लक्षात आहे. त्याच्यावरती क्वेश्चन टाकणार होतो आपण किंवा जमलं तर पुन्हा आपण त्याला फ्रेम करूया. तर 2016 मध्ये स्मॉल फायनान्स बँक आपल्याकडे आली. तर स्मॉल फायनान्स बँकेचं पण काम आहे की जे छोटे व्यवसाय आहेत किंवा कमी उत्पन्न गटाचे जे व्यावसायिक आहेत किंवा शेतकरी वगैरे तर त्यांना बँकिंग सेवा देणं. म्हणजे मोठ्या-मोठ्या बँकांमध्ये कसं होतं की छोट्या व्यावसायिकांच्या सगळ्याच सेवा त्यांना मिळतील असं नाहीये किंवा त्यांना तेवढा ऍक्सेस होईलच असं नाही. त्यासाठी स्मॉल फायनान्स बँकेत तर स्मॉल फायनान्स बँकेचं कमीत कमी 200 कोटी भांडवल असलं पाहिजे हे प्रामुख्याने आहे. स्मॉल फायनान्स बँक एक प्रकारे पेमेंट बँकेच्या नंतरची स्टेप एक प्रकारे झाली. म्हणजे पेमेंट बँकेला सुद्धा कन्व्हर्जन करण्यासाठी म्हणजे स्मॉल फायनान्स बँकमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी क्रायटेरिया दिलेत तर त्यांना त्याच्यामध्ये कन्व्हर्ट होता येतं. म्हणजे एक प्रकारे बघा 200 कोटींची एक प्रकारे काय त्यांची बेसिक ठेवी आहे त्याच्यामध्ये स्मॉल फायनान्स बँकेच्या
आणि पेमेंट बँकेच्या बाबतीत आपण जर बघितलं तर पेमेंट बँकेचे काही बेसिक्स आपण बघूया याच्यामध्ये. तर यामध्ये नचिकेत मोर समिती 2013 ची आणि त्यांनी रिपोर्ट दिला होता 14 मध्ये. तर पेमेंट बँक स्थापनेसाठी मग पहिली पेमेंट बँक कोणती स्थापन केली होती तर एअरटेल पेमेंट बँक 2017 मध्ये. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्याचनंतर मग इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे किंवा मग नंतर पेटीएम पेमेंट बँक आहे. पेटीएम पेमेंट बँकेचे आता खूप इश्यू चालू आहेत किंवा त्याच्यावरती मग आरबीआयने खूप सारे निर्बंध घातलेले आहेत. तर तो एक भाग. सगळ्यात महत्वाचं मग पेमेंट बँक काय करते तर लोकांकडून ठेवी स्वीकारायच्या, लोकांकडून पैसे भरणा करायचा आणि त्यांची देणी भागवायची किंवा त्यांना त्या पेमेंटच्या सुविधा द्यायच्या. आणि याच्यामध्ये मग प्रीपेड कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड नाही. तर याच्यामध्ये जर बघितलं तर किमान भांडवल हे 100 कोटी आहे. 100 कोटी कोणाचे पेमेंट बँकेचं किमान भांडवल आहे. त्यांना सीआरआर, एसएलआर वगैरे हे सुद्धा ठेवणं बंधनकारक आहे त्याच्यामध्ये. आणि यांना सुद्धा स्मॉल फायनान्स बँकेला सुद्धा सीआरआर, एसएलआर हा बंधनकारक आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर लिमिटेशन्स काय तर यावरती क्वेश्चन कदाचित विचारला जाऊ शकतो आपल्याला पेमेंट बँकेचा. आपण जे आता बघितलं तेच कर्ज देता येत नाही, क्रेडिट कार्ड नाही, मॅक्झिमम 2 लाख रुपये तुम्हाला ठेवता येतात आणि एक प्रकारे तुमचं सेव्हिंग आणि करंट डिपॉझिटच तुम्हाला त्या अकाउंटमध्ये ठेवता येतात. तर अशी ही पेमेंट बँकेच्या बाबतीतलं आपल्याला क्वेश्चन आहे. यावरती आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आपण ते करायचं. ठीक आहे. यानंतर मग पुढचा क्वेश्चन बघा आता 5 नंबरचा. यामध्ये काय म्हणलेलं आहे आपल्या भारताच्या बजेटवरती आपण हा क्वेश्चन पुन्हा एकदा फ्रेम केलेला आहे, पण तो वेगळ्या कंटेंट सोबत. तर 2025-26 अर्थसंकल्प याच्यात 6 वर्षाच्या मिशन मध्ये कुठलं 6 वर्षाचं मिशन आहे तर डाळींबद्दलची आत्मनिर्भरता. आत्मनिर्भरता इन पल्सेस. तर आपल्याकडे ज्या पल्सेस आहेत वेगवेगळ्या डाळींचे प्रकार असतात. तर त्याच्यामध्ये हरभरा डाळ असेल काय, तूर डाळ असेल काय, मूग डाळ असेल, उडीद डाळ असेल, वेगवेगळ्या डाळी कशासाठी महत्वाच्या प्रोटीन रिच कंटेंट. तर मग आपल्या बजेटमध्ये नक्की अशा कोणत्या 3 डाळीवरती प्रमुख फोकस केलेला आहे की ज्याला येणाऱ्या 6 वर्षामध्ये जे पल्सेसचं आत्मनिर्भरता मिशन आहे तर त्याच्यात प्राधान्याने स्थान दिलेले. तर मग त्या 3 कुठल्या? इथं तुम्हाला थोडंसं टफ गेलं असेल तर तूर डाळ असेल, उडीद डाळ असेल आणि मसूर डाळ असेल. तर याच्यावर प्रामुख्याने प्राधान्य दिलेलं आहे. आपण जर भारताच्या बजेटमध्ये आलो बघितलं तर त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे. आयोगाला अशा गोष्टी विचारायला खूप आवडतात. तर ते आपण डिटेलमध्ये करणं अपेक्षित आहे. म्हणजे आपण कुठलीच गोष्ट अशी विशेष सोडायची नाही की जी महत्वाची आहे आणि आपण त्याला सोडलं आहे. तर आत्मनिर्भरता इन पल्सेस बघा हा पॉईंट इथं दिलेला आहे आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर येणाऱ्या 6 वर्षामध्ये एक प्रकारे स्पेशली फोकस कोणावरती असणार तूर डाळ, उडीद डाळ आणि मसूर डाळ. तर याच्या माध्यमातून काय करायचं एक प्रकारे कमर्शियल अवेलेबिलिटी करायची, क्लायमेट रेझिलियंट सीड्स म्हणजे हवामानाला एक प्रकारे पूरक असणारे, हवामानाला एक प्रकारे बळी न पडणारे किंवा जे काही आपल्याकडे ऍडव्हर्स हवामान आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा येणारे प्रोटीन कंटेंट रिच आहे, प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आणि जे काही पोस्ट हार्वेस्ट स्टोरेज वगैरे असेल, मॅनेजमेंट वगैरे सब अच्छी बातें याच्यामध्ये करायचे. म्हणजे थोडक्यात काय ना की ह्या 3 डाळींना फोकस केलेलं आहे आणि त्यांना त्यांचं प्रोडक्शन पण वाढवायचं आहे, त्यांना एक प्रकारे क्लायमेट रेझिलियंट पण बनवायचे, कमर्शियल पर्पज मध्ये पण आणायचे. तर हे तोंडपाठ असलं पाहिजे. म्हणून तुम्हाला आपण सुरुवातीला सांगितलं की हे डॉक्युमेंट तुम्ही कराच. प्रश्न तर हे प्रॅक्टिस म्हणून आपण इथं घेतोय, पण मग तुम्हाला हे लॉंग टर्म मध्ये फायदा लॉंग टर्म मध्ये म्हणजेच आपल्या एक्झामसाठी तुम्हाला हा फायदा होणार आहे. तर असे काही गोष्टी करा. तर हे डायरेक्टली फॅक्च्युअल गोष्टीत आपल्याला त्या जमल्या पाहिजेत. त्याच्यानंतर पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण 6 नंबरचा क्वेश्चन आहे. तर यामध्ये सुद्धा काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्या की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट, NFSA जो आहे तर तो 2013चा आहे. 2013चा काय नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे आणि हे काय आहे मिशन बद्दल आपण विचारलेलं आहे. तर अन्न सुरक्षा देण्यासाठीचं म्हणजे अन्न सुरक्षा अगेन काय की समाजामधल्या सगळ्या लोकांना ज्या बेसिक नीड आहेत का अन्नधान्याच्या तर त्या पुरवल्या पाहिजेत. त्यांना 2 वेळेचं अन्न मिळालं पाहिजे. ज्या न्यूट्रिएंटच्या सगळ्या रिक्वायरमेंट आहेत, शरीराच्या सगळ्या न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट तर त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. तर त्याला एक प्रकारे अन्न सुरक्षा म्हणतो. मग ती अन्न सुरक्षा पुरवण्यासाठी अन्नधान्याचं एक प्रकारे उत्पादन वाढवण्यासाठी अन्न सुरक्षा अभियान सुरू केलं गेलं आणि ते अन्न सुरक्षा अभियान आहे तर ते कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान सुरू केलं गेलं. तर याचा प्रमुख उद्देश काय होता तर गहू असेल किंवा तांदूळ असेल यासारख्या अन्नधान्यांचं उत्पादन वाढवायचं. पुढे जाऊन त्याच्यामध्ये डाळींचा समावेश केला, नंतर फळांचा समावेश केला, जेणेकरून काय होईल की सगळ्या प्रकारची सुरक्षा किंवा सगळ्या प्रकारचे अन्नधान्य त्याच्यामधून मिळतील.
तो अन्न सुरक्षा अभियान कधी सुरू केलं गेलं, तर आपण त्याला म्हणू की 2007-8च्या दरम्यान हे सुरू केलं गेले, म्हणजेच 11व्या 5 इयर प्लॅन मध्ये ते सुरू केलेलं आहे. तर हे मिशन खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर कायदा आपल्याकडे आलेला आहे. कायद्यानंतर मग प्रामुख्याने काही गोष्टी आपल्याकडे यामध्ये कायद्याच्या नंतरच्या जर बघितल्या तर त्या आपल्याला अन्नधान्याच्या स्वरूपात आपल्याला रेशनच्या म्हणजे रेशनच्या माध्यमातून अन्नधान्याची सुरक्षा आपल्याला दिली गेलेली बघायला मिळते. तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला प्रामुख्याने लक्षात ठेवायच्यात. आपल्या ऍग्रीच्या याच्यामधून आपण अन्न सुरक्षा मिशन तिकडे असेल तर आपण त्याला एकदा गो थ्रू करूया. तर 2007-8चं हे अन्न सुरक्षा अभियान आहे. तर रब्बी हंगामापासून 7च्या रब्बी हंगामापासून सुरू केलं. तर सुरुवातीला 11 फायर प्लॅन मध्ये टार्गेट काय होतं की तांदूळ, गहू आणि कडधान्य यांचं उत्पादन वाढवायचंय आणि त्याचा रिझल्ट पण चांगला मिळाला. जे टार्गेट ठेवलं होतं त्याच्यापेक्षा साध्य मात्र हे जास्त पटीने आपल्याला झालेलं बघायला मिळतं. त्याच्यानंतर मग हळूहळू त्याच्यात काय केलं गेलं, तर मग नंतर ऑइल सीड्स, पल्सेस वगैरे यांचा समावेश केला गेला. नंतर त्याच्या अंतर्गत मग पुढे काय तर कडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठीचा कार्यक्रम असेल. त्याचबरोबर मग 11व्या 5 इयर प्लॅन नंतर 12व्या 5 इयर प्लॅन साठी सुद्धा त्याच्यात गहू, तांदूळ, कडधान्य, भरड धान्य यांचं टार्गेट ठेवलं. परंतु ते मात्र तेवढं काही 12व्या 5 इयर प्लॅन मध्ये अचीव्ह झालेलं नाही. तर आपल्यालाही माहिती आहे की 12व्या 5 इयर प्लॅन तसे बघितलं तर 15 मध्येच ती संपुष्टात आली. नंतर नीती आयोग, सरकार बदललं, सरकारचे वेगवेगळे टार्गेट बदलले. तर त्यामुळे इथं काही प्रामुख्याने हे अचीव्ह झालेलं बघायला मिळत नाही. याच मिशनमध्ये 2014-15ला पुनर्रचना करून काय केलं गेलं, नगदी पिकांचा समावेश केला. म्हणजे ऊस, कापूस, ज्यूट यासारख्या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये केला गेला. त्यामुळे हे जे नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन आहे, तर हे लॉंग टर्म मध्ये खूप महत्वाचं, लोकांची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी खूप महत्वाचं हे मिशन आपल्याला पाहायला मिळतं. येस, तर ह्याच्याबद्दलचा डेट वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत 2007-8 मध्ये सुरू केलं आणि फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013चा आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. 11वी 5 इयर प्लॅन ही महत्वाची आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा 7 नंबरचा. आपल्या अर्थसंकल्प हा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या अर्थसंकल्पाचे टॉपिक बघत आलेलो आहोत. त्यातला एक पुढचा भाग राहिला तो म्हणजे कुठला, तर जेंडर बजेट. तर जेंडर बजेट भारतामध्ये सादर करणारं पहिलं राज्य कोणतं? सर्वप्रथम आपलं जेंडरचं तत्व मांडणारं किंवा जेंडर बजेट मांडणारं कुठलं राज्य आहे? तर याच्यामध्ये महाराष्ट्र तर आहे का? तर महाराष्ट्र बिलकुल नाही, कारण का महाराष्ट्रामध्ये 2013 मध्ये महाराष्ट्राने मांडलेलं आहे. केरळ आहे का? केरळ नाही. केरळ बहुतेक 8-9 साली मांडलंय. ओडिसा राज्य सर्वप्रथम आहे 2004-5 मध्ये पहिलं जेंडर बजेट मांडणारं ओडिसा राज्य आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या नेक्स्ट इयरला भारतामध्ये मांडलेलं आहे. तर जेंडर बजेट म्हणजे सिंपल काय आहे की महिलांसाठीचा सेपरेट अर्थसंकल्प आहे का? तर नाही. आयोगाने हा पण प्रश्न आपल्याला विचारला की महिलांसाठीचं सेपरेट बजेट आहे का वगैरे? नाही. तर आपलं जे रेग्युलर बजेट मानतो तर ते जेंडरच्या दृष्टिकोनातून मांडायचं, म्हणजे एक प्रकारे लिंगभावाचा विचार करून किंवा मग एक प्रकारे समाजामध्ये सगळा बॅलन्स साधतोय का, की फक्त मग आपल्याकडे जी पॅट्रियार्कल आपली सोसायटी आली तर त्याच्या माध्यमातून कुठेतरी मग महिलांचं शोषण, एक्सप्लॉयटेशन किंवा त्यांचं सक्षमीकरण कुठेतरी कमी पडते किंवा सक्षमीकरण करण्यासाठी प्रामुख्याने प्रोव्हिजन्स करणं, समाजामधला जो काय असुरक्षित घटक आहे, महिला, बालके यांच्यासाठी प्रामुख्याने विचार करणं प्रत्येक टप्प्यावरती, तर त्याला आपण जेंडर बजेट म्हणतो. तर मग हे ओडिसा राज्याने सर्वप्रथम मांडलेलं आहे. वर्ष लक्षात ठेवा 2004-5. आपल्याला त्यावरती सुद्धा विचारलं जाईल. आपण ते डिटेलमध्ये करून ठेवायचे. येस, त्याबाबत जेंडर बजेटचं आपल्याकडे असेल तर आपण बघूया. येस, बघा. जेंडर बजेट संकल्पना पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाने स्वीकारली 1984 मध्ये. तर जेंडर बजेट बेसिकली जर डेफिनेशन बघितलं तर महिलांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प नाहीये. तर लिंग भावाच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे परीक्षण करणं, धोरण निर्मितीच्या म्हणजे प्रत्येक पॉलिसी मेकिंगच्या प्रत्येक टप्प्यावरती लिंग आधारित दृष्टिकोन ठेवणं हे प्रामुख्याने उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. आणि त्याची एक प्रकारे क्रोनॉलॉजी जर आपण बघितली तर अशोक लाहिरी समिती या संदर्भात होती. त्या समितीने शिफारस केल्यानंतर भारताचं पहिलं जेंडर बजेट 2005-6 साली मांडलं. त्याच्या आधी जर बघितलं तर ओडिसा हे पहिलं राज्य होतं 2004-5 मध्ये आणि 2013 मध्ये महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे. तर यावरती आपल्याला 2013चा क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेलेला आहे.
तर अशा काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत की ज्या आपल्याला विचारल्या जाऊ शकतात, ते आपण वन बाय वन करणं अपेक्षित आहे त्यामध्ये. ठीक आहे. आता बघा पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. आपला 8 नंबरचा क्वेश्चन आहे. यामध्ये बघा काय म्हणलेलं आहे, सार्वजनिक वित्तामध्ये एक संकल्पना आहे. सार्वजनिक वित्त बेसिकली काय आहे, की सरकार लोकांसाठी काय करते आणि त्याच्या माध्यमातून जो काही खर्च असेल, सरकारकडे येणारा जो पैसा असेल आणि ओव्हरऑल सगळे जे व्यवहार असेल, तर त्याला एक प्रकारे आपण सार्वजनिक वित्त म्हणतो किंवा राजकोषीय नीती म्हणतो. तो आपला सिलेबसचा कीवर्ड आहे की राजकोषीय नीती म्हणून. तर बघा त्याच्यामध्ये मेरिट गुड्स आणि सार्वजनिक गुड्स किंवा मेरिट गुड आणि पब्लिक गुड नावाची एक संकल्पना आहे. आता मेरिट गुड आणि पब्लिक गुड सिंपल काय आहे आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये जर बघितलं, जे काही सरकार पुरवणार आहे, सरकार जे काही ज्या गोष्टी आपल्याला सुविधा पुरवणार आहेत त्याला आपण काय म्हणतो, पब्लिक गुड म्हणतो किंवा सार्वजनिक वस्तू म्हणतो. आणि मेरिट गुड म्हणजे एक प्रकारे काय, की ज्याला काहीतरी व्हॅल्यू लागते, ज्याला काहीतरी पैसे लागतात, अशाला आपण मेरिट गुड किंवा एक प्रकारे काय म्हणतो, मेरिट वस्तू किंवा त्याला आपण गुणवस्तू सुद्धा म्हणतो. गुण हा शब्द इथं महत्वाचा आहे. तर मग ह्या ज्या गुणवस्तू आहेत, तर ह्या कोण देऊ शकतं? शासन सुद्धा पुरवू शकतं. म्हणजे बघा बऱ्याच शासनाच्या काही सुविधा आपल्याला थोडे पैसे देऊन घेता येतात. म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये काही गोष्टी फ्री असतात आणि काही गोष्टींच्यासाठी आपल्याला थोडेफार पैसेही खर्च करावे लागतात. त्याचबरोबर हे कोण देऊ शकतं? तर प्रायव्हेट एंटिटी कोणीही देऊ शकतं. मग प्रायव्हेट सुद्धा वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत आपण म्हणूया. प्रत्येक कोणाचंही प्रायव्हेट हॉस्पिटल आहेच आहे. तर मग इथे सुद्धा आपल्याला काय लागणार आहे? तर पैसे द्यावे लागणार आहे. पण सार्वजनिक वस्तूमध्ये पैसे द्यावे लागतात का? तर नाहीये. मग सार्वजनिक वस्तूचं उदाहरण जर म्हटलं तर रस्ता आहे. रस्ता काय कोणी येऊन बांधतं का? अंबानी म्हणतो का की चला आता तुमच्या गल्लीसाठी मी रस्ता बांधून देतो वगैरे किंवा मग एखाद्या शहराला जोडणारा रस्ता आपण बांधूया म्हणून. तर तसं नाही होत किंवा रस्त्यावरच्या लाईट्स असतील किंवा मग जे आपल्याकडे पालिकेचे गार्डन्स असतात किंवा शासनाने बांधलेले गार्डन्स आहेत जिथं कोणालाही जाता येऊ शकतं. तर ते कोण देणार आहे? फक्त शासन देणार आहे. म्हणून त्याला आपण पब्लिक गुड म्हणतो. आणि मेरिट गुड का म्हणतो किंवा गुणवस्तू काय म्हणतो? कारण त्याच्यामध्ये काहीतरी आर्थिक किंमत दडलेली असते. त्यामुळे त्याचं लिमिटेशन असतं. त्या सेवा पुरवण्यावरती लिमिटेशन आहे. पब्लिक गुडचं लिमिटेशन असतं का तसं? जर समजा रस्त्यावरती एखादी लाईट आहे, तर त्या लाईट खाली किती लोकांनी बसायचं? किती वेळा बसायचं? एखादा रस्ता त्या रस्त्यावरून किती वेळा जायचं? किती वेळा त्या रस्त्याचा यूज करायचा? याच्यावरती बंधन घातलं असतं का, की नाही दिवसातून 2च वेळा जायचं फक्त, असं काय असतं का? तर नाहीये. म्हणजे त्याचा अनलिमिटेड वापर करू शकतो, परंतु गुणवस्तूचा अनलिमिटेड वापर करता येत नाही. कारण का? त्या लिमिट पुरत्या मर्यादित आहेत. म्हणजे समजा एखादी सेवा घेतली तर तुम्हाला त्याच्यामध्ये तेवढे पैसे पे करावे लागतात. त्यामुळे ती लिमिटेड सेवा असते एक प्रकारे. तर याच्या बाबतचे विधानं दिलेत आणि ते आपल्याला बघायचे. तर बघा आता गुणवस्तू म्हणजेच मेरिट गुड आपण म्हणलेलं आहे. तर इथं हा शब्द फक्त इथं गुणवस्तू लिहिण्याचा राहिला होता. मेरिट गुड तसाच तो आला. तर बघा गुणवस्तू आणि सार्वजनिक वस्तूंचं वर्गीकरण रिचर्ड मसग्रेव्ह यांनी केलेलं आहे. तर हे वर्गीकरण बरोबर आहे का? तर येस त्यांनी हे वर्गीकरण केलेलं आहे, की गुणवस्तू कोणाला म्हणायचं किंवा पब्लिक वस्तू कोणाला म्हणायचं हे वर्गीकरण केलेलं आहे. सेकंड विधान बघा, गुणवस्तूंचा सीमांत खर्च मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी वगैरे याच्या बाबत आपण बघितलेलं होतं. तर एक प्रकारे गुणवस्तूंचा सीमांत खर्च जो आहे, तर सीमांत खर्च सार्वजनिक वस्तूपेक्षा जास्त असतो. सीमांत खर्च म्हणजे काय? सपोज 10 लोकांसाठी काहीतरी सेवा दिली जाते. त्यांना होणारा खर्च प्लस मग 11वा व्यक्ती जर ऍड केला, तर 11वा व्यक्ती ऍड केला त्याला पण काहीतरी खर्च होणार आहे ना. याचा अर्थ झाला की तो मार्जिनल कॉस्ट झाली. म्हणजे जसजसे लोक वाढतील तसतशी कॉस्ट वाढत जात असते. तो गुणवस्तूंचा सीमांत खर्च हा सार्वजनिक वस्तूपेक्षा जास्त असतो. सार्वजनिक वस्तू म्हणजे काय? रस्ता एकदा बांधलाय. त्याच्याहून 100 लोक जाऊ द्या किंवा 1000 लोक जाऊ द्या. कॉस्ट वाढते का लगेच? ठीक आहे, रस्त्याचा मेंटेनन्स वगैरे निघेल. पण असं होतं का की एखादा माणूस वाढला की लगेच कॉस्ट वाढली म्हणून? तर तसं नसतं. म्हणून काय तर गुणवस्तूचा एक प्रकारे मार्जिनल कॉस्टचा भाग हा जास्त असतो. त्यामुळे इथं ब स्टेटमेंट करेक्ट येईल का? तर येस ते सुद्धा करेक्ट येईल. अ स्टेटमेंट करेक्ट आहे. त्याच्यानंतर तिसरं स्टेटमेंट बघा आणि आपल्याला विधान योग्य कोणतं ते विचारलेले. विधान योग्य विचारलेले याच्यामध्ये बघा अ आणि ब करेक्ट आहे म्हणजे हा ऑप्शन असू शकतो. ब आणि क असेल का? नाही. अ आणि क असेल का? नाही. त्याच्यानंतर मग अ व क असेल का? असू शकतो. आता राहिला प्रश्न क स्टेटमेंट बद्दलचा. बघा आता क स्टेटमेंट मध्ये काय म्हणलेलं आहे? फ्री रायडर समस्या. इंग्लिशमध्ये पण आपण त्याला फ्री रायडर इथं हाच तो शब्द ऍज इट इज वापरलेला आहे. फ्री रायडरची समस्या सार्वजनिक वस्तूंच्या संदर्भात उद्भवते. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना फ्री रायडर समस्या माहिती नसेल. त्याला मराठी सामान्य भाषेत डायरेक्टली काय शब्द वापरला जातो? फुकटे हा शब्द वापरला जातो. म्हणजेच काय बघा, आता समजा एखादा रस्ता आहे. त्या रस्त्यावरून जाणारी येणारी व्यक्ती जी काय असणार आहे
म्हणजे श्रीमंत असेल, गरीब असेल, वेगवेगळे लोक असतील. आपण म्हणतो की शासनाला लोक टॅक्स पे करतात, त्या टॅक्सच्या माध्यमातून लोक म्हणजे शासन काय करत असते, लोकांसाठी कल्याणाची कामं करते. बरोबर. मग याच्यामधून बघा, प्रत्येकाचा टॅक्स पेयर किंवा त्या रस्त्याहून जाणारे, रस्ता जो बांधला शासनाने, त्या रस्त्याहून जाणारे व्यक्ती प्रत्येकच जण टॅक्स पेयर असेल असं नाही. म्हणजे प्रत्येक जण इन्कम टॅक्स भरतो, कॉर्पोरेशन टॅक्स भरतो असं नाही. ठीक आहे, वस्तू आपण ज्या विकत घेतो त्याच्या माध्यमातून टॅक्स जातो शासनाला, पण व्हॅरिएशन आहे ना. म्हणजे समजा एक रस्ता आहे त्याच्यावरून अंबानी पण गेला आणि एखादा गरीब व्यक्ती पण गेला, मग अंबानी जास्त टॅक्स भरतो, एखादा गरीब मग ते एक वेळेस टॅक्सही भरत नाही. मग इथं काय होतं, एक प्रकारे शासनाने जी काय गुंतवणूक केलेली आहे एखाद्या वस्तूमध्ये किंवा एखाद्या घटकामध्ये, तर त्याचा उपभोग हा लिमिटेड नसतो, ते अनएंडिंग यूज असतो. म्हणजे कुणीही त्याचा वापर करू शकतं, कारण का शेवटी ते लोकांसाठीच केलेलं असतं शासन. मग त्यामुळेच काय होतं, की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन शासनाच्या खर्चामध्ये नाही, तर ते काय करू शकतात, त्याचा उपभोग घेऊ शकतात, अनएंडिंग टाईप उपभोग घेऊ शकतात. यालाच आपण फ्री रायडर प्रॉब्लेम म्हणजे फुकट्यांची समस्या म्हणतो एक प्रकारे. म्हणजेच काय, तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात त्या खर्चामध्ये नसतं, पण यूज करण्यामध्ये असतं. तर त्यामुळेच काय असणार आहे, तर फ्री रायडर प्रॉब्लेम. किंवा तुम्ही शहरी भागात बघा, गार्डन्स असतात, गार्डन मेंटेन करतात, गार्डनला त्याच्यामध्ये खर्च असतो, कामगार असतात त्याच्यामध्ये. मग गार्डन मध्ये जाण्यापासून कोणाला रोखलं जाऊ शकतं का, की गरिबांनी यायचं नाही, श्रीमंतांनी यायचं? तर त्याचा यूज सगळे करू शकतात. मग सगळेच जण त्याच्या कॉस्टमध्ये कॉन्ट्रीब्युट करतात का, तर नाही करत. म्हणून ही समस्या आपल्याला कार्बनिक वस्तूंच्या संदर्भात बघायला मिळते. गुणवस्तूमध्ये तसं नाहीये. गुणवस्तूमध्ये जे पैसे भरतील तर त्यांनाच त्याचा फायदा होईल. भले मग एखादी प्रायव्हेट शाळा असू द्या किंवा मग एखादी गव्हर्नमेंट शाळा असेल, तर त्याचा पर्टिक्युलर कोटा सोडला तर बाकीच्या ह्याच्यामध्ये काही फीज वगैरे त्या गोष्टी भराव्या लागणार आहेत. तर असा हा फ्री राईडरची समस्या आपल्या सार्वजनिक वस्तूमध्ये बघायला मिळते. ऑप्शन क्रमांक काय येईल? पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. सगळेच्या सगळे इथं करेक्ट आहेत. अ, ब, क. तर ह्या बाबतीत आपल्याला पुन्हा पुन्हा प्रश्न येऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं. नंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा, 9 नंबरचा. अगेन स्टेटच्या अर्थसंकल्पाच्या बाबतीतला आहे, 2025-26 चा. आणि त्याच्यानुसार करंट जे आर्थिक वर्ष आहे, म्हणजेच आता जे 25-26 चालू आहे, तर कोणत्या विभागवार झाले, ते विभागावर पाहिजे होतं. ठीक आहे. कोणत्या विभागावर सर्वाधिक खर्च होणं अपेक्षित आहे? सर्वाधिक खर्च कुठल्या विभागावर होणार आहे? असं अंदाजित अगेन आपण म्हणलेलं आहे. अपेक्षित हा शब्द मुद्दामून वापरलेला आहे. मे बी ऍट द एंड ऑफ इयर कदाचित ते थोडं वेगळं असेल, पण आपल्याला जे त्यांनी बजेटमध्ये दिलेलं आहे, अर्थसंकल्पामध्ये दिलेलं आहे, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तुम्ही पाहिला असेलच. बघा, हा जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आलेला आहे, 9 मार्च 2025 ला आलेला. तर या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी म्हणजे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे, क्लिअर कट दिलेलं आहे, की इथंच हा पॉइंट आहे, की सन 2025-26 मध्ये राज्य स्तरावर सर्वसाधारण विभागनीय नियतव्यय म्हणजेच काय, एक्सपेक्टेड एक्सपेक्टेड हा व्यय शब्द म्हणजेच काय, खर्च होय. एक्सपेक्टेड खर्च किती आहे आणि तो किती कोटी रुपयांमध्ये दिलेला आहे. रुपये कोटींमध्ये 25-26 साठी प्रस्तावित नियत खर्च एक प्रकारे केलेला आहे आणि अंदाजित पण मग त्याच्यामधून काय असणार, की प्रस्तावित आहे ना, एवढा खर्च तर प्रस्तावित आहे, एवढा खर्च आम्हाला होणं अपेक्षित आहे, म्हणून तो प्रस्तावित केलेला आहे. मग पहिल्याच नंबरला आहे महिला व बालविकास, 31,907 कोटी रुपये. 2 नंबरला ऊर्जा 21,000 आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम रस्ते हा जो आपला ऑप्शन दिलेला आहे तो 19,079. कृषी 7 नंबरला इथं बघा, 9,710. तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय आपण, महिला बालविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, कृषी, महिला व बालविकासवरती सर्वाधिक खर्च होणार आहे किंवा तो अपेक्षित आहे. बऱ्याच जणांना कदाचित कृषी वाटलं असेल किंवा इतर वाटलं असेल, ऊर्जा वगैरे. तर महिला व बालविकास का? कारण आपल्याला माहिती आहे आता लाडकी योजना सरकारची, त्यामुळे सरकार वरती वेगवेगळ्या स्तरातून टीका होते आपल्याला माहिती. तर शासनाने खर्च करण्याचं ठरवलंच आहे, त्याच्यावरती खर्च होणारच आहे हा भरपूर. तर अशा अनुषंगाने हे लक्षात ठेवायचे. पर्याय क्रमांक 1 उत्तर इथं येणार आहे. या 9 नंबरच्या प्रश्नानंतर पुढचा प्रश्न 10 नंबरचा बघा. लोकसंख्या या टॉपिक वरती पुन्हा आपण गेलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपण घनतेच्या बाबतीत 3 राज्य दिलीत वेगवेगळी आणि त्यांचा कमी ते जास्त कडे लावलेला आहे. म्हणजे लो कडून हाय कडे या 3 पैकी सोपा अगेन प्रश्न आपण फ्रेम केलाय. टॉप 5 मधलं एक स्टेट उचललंय आणि बॉटम 5 मधले 2 स्टेट उचललेत.
आणि त्यांचा क्रम लावायला विचारलाय. आता आयोगामध्ये म्हणजे आयोगाला अशा ओव्हरऑल लोकसंख्या सारख्या टॉपिक मध्ये ना खूप स्कोप आहे. प्रश्न काय आहे की काही पॅरामीटर्स फक्त बदलायचे, अप डाऊन करायचे, राज्यांची नाव वगैरे असे कित्येक हजारो प्रश्न तयार होऊ शकतात याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये सिक्कीम, नागालँड आणि बिहार असा एक आपण हा एक याच्यामध्ये पॅटर्न घेतलेला आहे. तर त्यामध्ये जर बघितलं तर बघा, बिहारची आपल्याला माहिती आहे की घनता जास्त आहे. मग बिहारची घनता बिहार किंवा वेस्ट बेंगॉल हे टॉप मध्ये येतात किंवा केरळ टॉप मध्ये त्याच्यामध्ये येते. पण बॉटम मध्ये जर बघितलं तर अरुणाचल प्रदेश सगळ्यात कमी, किती आहे? 17 एवढीच पर स्क्वेअर किलोमीटर मध्ये घनता आहे. त्याच्यानंतर मग कोण येणार आहे? सिक्कीम येणार आहे, नंतर नागालँड आहे, नंतर मग इथं प्रश्नाचा विचार केला तर नंतर बिहार येईल. सो सिक्कीम, नागालँड आणि बिहार हाच आपला ऑप्शन यामध्ये असणार आहे. तर हे आपल्याला डिटेलमध्ये किंवा वन बाय वन आपल्याला लक्षात ठेवायचंच आहे की टॉप मधले कुठले आहेत, बॉटम मधले कुठले, तर अशा स्टेट बद्दल किंवा आपल्या जर जिल्ह्यांचा क्रम आपल्याला विचारला समजा, तर जिल्ह्यांचा क्रम पण आपल्याला डिटेलमध्ये माहितीच पाहिजे. म्हणजे ऍटलिस्ट आपल्याला पहिले 5 किंवा काही गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. आपण एकदा आता जे दिले तर त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी इथं बघूया. येस. तर बघा, घनतेच्या बाबतीतचा जर विचार केला तर इथं सर्वाधिक घनता ही दिल्लीची आहे आपल्याला माहिती, आणि सगळ्यात कमी अरुणाचलची. नंतर जर बघितलं तर एक बघा, याच्यामध्ये क्रम जर कमी वाला राज्यांचा जर बघितला तर मिझोरम 52 आहे, नंतर सिक्कीम 86, नंतर नागालँड आहे. तर आपण सिक्कीम घेतलं, नागालँड घेतलं आणि डायरेक्टली बिहार आपण घेतलं होतं. बिहार राज्यांमध्ये जर विचार केला तर टॉपला कोण आहे? बिहार आहे. नंतर वेस्ट बेंगॉल आहे 1028, म्हणजे पर स्क्वेअर किलोमीटर मध्ये 1106, 1028 अशी लोक राहत आहेत. तर बिहार, पश्चिम बंगाल, नंतर केरळ आहे. युपी आपल्याला वाटेल 4 नंबर, सॉरी 3 नंबरला आहे. पण युपीच्या आधी केरळची घनता जास्त आहे आणि त्याच्यानंतर मग युपी आहे 829, आणि सगळ्यात कमी म्हणलं तर अरुणाचल प्रदेश, मिझोरम, सिक्कीम, नागालँड हे नॉर्थ ईस्टचे स्टेट आपल्याला सगळ्यात बॉटमला पाहायला मिळतात. तर असे कॉम्बिनेशन करून वेगवेगळे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. आपण पर्सेंटेज मध्ये दशकीय वृद्धी बघितली, नंतर इकडे मग आता घनता वगैरे बघतोय, अजून आपल्याला लिंगोत्तर वगैरे बाकीच्या गोष्टी सुद्धा प्रत्येक टेस्टच्या रूपाने आपल्याला बघता येऊ शकतात त्यामध्ये. ठीक आहे. तर याचं येईल उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा आहे बघा, जीएसटीच्या बाबतीतला हा क्वेश्चन एक थोडासा अवघड गेला असेल. आपल्याकडे जीएसटी कधी सुरू झालाय? 1 जुलै 2017. जीएसटी कसा टॅक्स आहे? इनडायरेक्ट टॅक्स आहे. तर जीएसटीच्या बाबतीत काय लावलं जातं? आता ठीक आहे, नवीन जे मॉडिफिकेशन आता रिसेंटली झाले तर त्याच्यावरती शक्यता कमी आहे प्रश्न येण्याची. आता रिसेंटली जे बदल झाले जीएसटी मधले, शक्यता अशी आहे की जो आपला पेपर प्रस्तावित होता 9 नोव्हेंबरला, तर त्याचा पेपर मे बी सेट झालेला असावा तोपर्यंत, सो शक्यता कमी आहे. पण जाता जाता करंट मधून थोडंसं तरीही करून ठेवा. एक रिस्क नको म्हणून आपण ते करंट मध्ये करून ठेवा, किंवा वाटलंच तर काही टेस्ट मध्ये पुढच्या आपण एखादा क्वेश्चन तसा ऍड करू, जस्ट एक इन्फॉर्मेशन साठी म्हणून, तेव्हा आपण त्याला बघूया. तर इथे एक आपण काही दिलं होतं की एक्झाम्पलने क्वेश्चन सेट केलेला होता. जर कोणतीही वस्तू किंवा आपण म्हणूया की एखादी वस्तू चंदीगड प्रदेशामध्ये विकली, चंदीगडच्या प्रदेशात, म्हणजे एक प्रकारे काय, चंदीगड युनियन टेरिटरी हे तरी माहिती पाहिजे आपल्याला, केंद्रशासित प्रदेश आहे. मग म्हणून आपण तो केंद्रशासित प्रदेश मुद्दामून तो एरिया म्हटलेला आहे की हा चंदीगडचा एरिया आहे. आणि इथं एखादी वस्तू विकली म्हणजे याचा अर्थ तिथं कोणीतरी विकत घेतली. मग तर त्या व्यवहारावर, त्या वस्तूच्या व्यवहारावर सीजीएसटी आणि यूटीजीएसटी म्हणजे केंद्राचा जीएसटी आणि केंद्रशासित प्रदेशाचा जीएसटी लागू होतो. जसं समजा महाराष्ट्र स्टेट आहे आपलं, आणि महाराष्ट्रामधून आपण जर काही घेतलं तर आपल्याला आपला एसजीएसटी लागतो, स्टेट जीएसटी, आणि आयजीएसटी लागतो म्हणजेच केंद्राचा जीएसटी लागतो. इथं सीजीएसटी दिला, सॉरी, आयजीएसटी म्हणजे जर समजा 2 राज्यामधून जर झालं तर तो आयजीएसटी, इथं आयजीएसटी लागणार. महाराष्ट्रामध्ये आपल्याला सीजीएसटी लागेल आणि स्टेट जीएसटी लागेल. तर मग राज्याचा काय होणार आहे? राज्य कलेक्ट करणार आहे किंवा राज्याकडे तो पैसा जाणार आहे, आणि केंद्राचा आहे तर तो केंद्राकडे जाणार आहे. पण युटीच्या बाबतीत समजा युटी मध्ये जर आपण समजा काय केलेलं आहे, तर एक प्रकारे जर समजा आपण एखादी वस्तू विकली वगैरे, तर त्याचा एक प्रकारे जो आकारला जाणारा जीएसटी, अशा परिस्थितीमध्ये युटी जीएसटी कोण गोळा करतं किंवा कोण घेतं? तो युटीचा जीएसटी कुणाकडे जाणार आहे? तर तो चंदीगड प्रशासन आपण मुद्दामून इथं नाव दिलेलं आहे. तर तुम्ही डिटेल व्यवस्थित जर बघितलं तर तो केंद्र सरकार गोळा करणार आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल.
आपल्याला वाटेल UT-GST वगैरे गोळा करतं, तर नाही. कारण तो प्रदेशच कोण आहे? केंद्रशासित. आता ह्याच्यामध्ये वाचनात जेव्हा डिटेलमध्ये आलं, तर जे विधानसभा युटी आहेत, जसं की दिल्ली आहे, पॉंडिचेरी, तर त्या केसमध्ये काय आहे ना, की त्यांना CGST लागू होतो. सॉरी SGST म्हणजे स्टेट GST त्यांना लागू होतो. स्टेट GST त्यांना लागतो कारण का विधानसभा आहे. मग कारण का तिथे एक मग ती बॉडी आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, त्याच्यामध्ये लेजिस्लेचर आहे. तर त्यामुळे तिथं तो SGST लागू होतो. आणि जर केंद्रशासित प्रदेश आहे, तर तिथं UT-GST आहे. आणि UT-GST मध्ये मग ते केंद्र सरकार गोळा करणार आहे. कारण का केंद्रालाच परत पैसे द्यायचे युटीला त्यामुळे इथं केंद्र सरकार येईल. आणि इथं पंजाब सरकार वगैरे ऑप्शन असा दिलाय कारण का पंजाब आणि हरियाणाची मिळून तिथं जी राजधानी आहे कॉमन, तर ते चंदीगडचा किंवा त्यांचे मेन व्यवहार वगैरे सगळे तिथे होतात म्हणून ते दिलं होतं. त्याचा काही संबंध नाही देऊ नाहीये. केंद्र सरकार याचं उत्तर येईल. 11चं पर्याय क्रमांक 1. यानंतर बघा पुढचा एक जनरल क्वेश्चन दिलेला आहे. कारण का आयोगाने आपल्याला एक PYQ विचारला होता आणि वन लाईनर PYQ होता आणि वन कीवर्ड मध्ये उत्तर होतं की सरकारची सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती कशी असते? कमी होणारी, वाढणारी, स्थिर असणारी किंवा न द्यावं अशा टाईपचं. तर सार्वजनिक खर्च नेहमी बघ सार्वजनिक खर्च म्हणजेच काय अगेन लोकांसाठी होणारा खर्च. जर स्वातंत्र्याच्या वेळेसचा बघितला आपण 1947 पासून जर आजपर्यंत बघितलं तर सार्वजनिक खर्च हा वाढत आलेला वाढतोय कारण का त्याला खूप सारे फॅक्टर कारणीभूत आहेत. लोकसंख्या वाढते, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वाढवावी लागते, आपले इन्फ्लेशन वाढते, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सार्वजनिक खर्च सातत्याने काय होते वाढत जाते. ते तर वाढत जाते पण मग सरकारला लोकांसाठी काम करावंच लागणार आहे. आणि असे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. पब्लिक फायनान्स हा जो टॉपिक आहे सार्वजनिक वित्त आपल्याला तर तिथं असे अंडरस्टँडिंग लेवलचे क्वेश्चन वाचा. कंबाईनचे एक्झाम आहे आपण म्हणू फक्त फॅक्च्युअली येईल वगैरे असं नाही. कन्सेप्च्युअल सुद्धा गोष्टी करून ठेवायच्या. तो सार्वजनिक खर्च जरी वाढत असला तरी लोककल्याणाच्या दृष्टीने सरकारला काय करावं लागणार आहे? खर्च करावाच लागणार आहे. खर्च वाढतोय म्हणून कमी करून चालेल का? कुठे जर एखाद्या ठिकाणी खूपच अति होत असेल तर त्याला थोडंफार मिनिमाइज करता येऊ शकतं. पण ओव्हरऑलचा जर विचार केला तर शासनाला खर्च करणं अपेक्षित आहे शासनाला खर्च करावाच लागतो. आणि मग याच्यासाठी कोणतं मूलभूत वित्तीय कार्य अधिक महत्वाचं आहे? म्हणजे सरकारला खर्च करायचा आहे, लोककल्याणासाठी काम पण करायचंय. मग हे करत असताना सरकारची अजून भूमिका काय आहे महत्वाची? सरकारची जबाबदारी काय? किंवा सरकार प्रामुख्याने कुठलं काम करतं? तर मग सरकार सतत मग स्वतःच्याच खिशातून सगळे पैसे टाकणार आहे का? तसं नाही होत. इकॉनॉमीमध्ये तेच आहे की सरकार जर काही सेवा देते तर मग त्याच्या माध्यमातून काही लोकांकडून ते पैसे घेतले पाहिजेत आणि त्याच्यासाठी टॅक्स नावाची खूप महत्वाची गोष्ट आहे. तर ते जास्त श्रीमंत त्यांच्याकडून जास्त टॅक्स आणि गरिबांसाठी तो टॅक्स परत एक प्रकारे योजनांच्या माध्यमातून वाटायचा. म्हणजे एकाकडून घ्यायचं आणि एकाला द्यायचं अशा टाईपचा आपल्याकडे व्यवहार चालत असतात. म्हणून कोणतं मूलभूत वित्तीय कार्य अधिक महत्वाचं मानले? कुठल्या काळामध्ये सरकारचा खर्च वाढतोय आणि लोकांसाठी काम पण करायचंय. मग बघा महसुली तूट शून्यावर आणणे आणि पायाभूत सुविधांचा खर्च वाढवणे. आता हे वाक्य इंडिव्हिज्युअली बघितले तर करेक्ट आहे, की महसुली तूट पण कमी केली पाहिजे आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं पाहिजे. परंतु लोककल्याणाच्या दृष्टीने जर विचार केला, महसुली तूट शून्यावर आणत असताना त्यासाठी आपल्याला एक प्रकारे सरकारचा इन्कम वाढवावा लागतो. तर त्यासाठी आधी इन्कम वाढवणं प्रायोरिटी असली पाहिजे. तरच महसुली तूट शून्यावरती येईल. नाहीतर महसुली खर्च खूप वाढले आणि टॅक्सेस आपल्याला मिळत नाही. तो महसुली इन्कम आधी महत्वाचा आहे. त्यानंतर तूट शून्यावरती येईल. आणि पायाभूत सेवांना जर खर्च वाढवायचा याचा अर्थ अगेन सरकारला परत इन्कम वाढवावं लागेल. त्यामुळे प्रायोरिटी इथं नसणार आहे. तो हा ऑप्शन येणार नाहीये. सेकंड ऑप्शन बघा, लोकांवर कर आकारणी करून त्याचा उपयोग आर्थिक विषमता कमी करण्यासाठी करणे. पुन्हा तेच आहे, अंबानी सारख्याकडनं पैसा घ्यायचा म्हणजेच त्याचा अर्थ शब्दशः घेऊ नका. तर एक प्रकारे श्रीमंताकडून टॅक्स वसूल करायचा आणि तोच पैसा लोकांच्या कल्याणासाठी वापरायचा. जेणेकरून काय होईल, जे गरीब आहे तर ते वरती येतील आणि श्रीमंत पण खूप मग एका लाईनच्या पुढे जाणार नाहीत. म्हणजे सब समानता आपल्याला आणण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात आणि शासन तसं करतं. म्हणून आर्थिक विषमता कमी करणं हे उद्दिष्ट असतं. लोकांना कर आकारणी केली आणि आर्थिक विषमता कमी केली. एक प्रकारे काय लोककल्याणाच्या दृष्टीने सरकारसमोर हे प्राधान्य राहील आणि याच्या माध्यमातून सार्वजनिक खर्च जरी वाढला तरी चालेल, परंतु लोककल्याण आपल्याला हे झालेलं बघायला मिळू शकतं. तो ही प्रायोरिटी राहील. सो पर्याय क्रमांक 2 इथं उत्तराचा भाग होईल. तर प्रश्नाचा रोख कुठे आहे आपण हे जर बघितलं तर. त्याच्यानंतर 3 नंबर स्टेटमेंट बघा. सार्वजनिक कर्ज वाढवून सामाजिक क्षेत्रात खर्च भागवणे. म्हणजे कर्ज घ्यायचा आणि इकडे खर्च करायचा. तर कधीही शासन कर्जाला प्राधान्य देत नाही. एक प्रकारे
जिथून अनुदान मिळेल किंवा स्वतःचा इन्कम वाढवायचा आधी प्रयत्न करेल आणि गरज पडली तर मग कर्ज मात्र नक्कीच घेईल. तर ही सुद्धा लेस प्रायोरिटीवालं झालं. चलनविषयक धोरणाद्वारे महागाई नियंत्रण करणं हा एक थोडासा वेगळा पॉईंट झाला. त्यामुळे प्रश्नाचा रोख कुठं कसा आहे त्यानुसार आपलं पर्याय क्रमांक 2 उत्तर हे मॅक्झिमम पॉसिबिलिटी प्रायोरिटीवालं आपलं आलं पाहिजे. यानंतरचा 13 नंबरचा प्रश्न थोडासा ऑड टाकलाय किंवा थोडासा एक बाहेर जाऊन पण तो इकॉनॉमिक्स या टॉपिकलाच कुठे ना कुठे लिंक होतो. तर 2025 हे जे वर्ष आहे युनायटेड नेशनद्वारे कशाबाबत साजरं केलं जात आहे. आता बघा युनायटेड नेशनद्वारे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या विषयांवरती वर्ष साजरं केलं जातं. मग त्याच्याबद्दलचा अवेअरनेस करणं, त्याच्याबद्दलचे रिसर्च करणं, त्याच्याबद्दलच्या कॉन्फरन्सेस भरवणं किंवा त्याच्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं या गोष्टी केल्या जातात. तर मग 2025 हे वर्ष आहे सहकाराचं, आंतरराष्ट्रीय सहकाराचं वर्ष म्हणून सध्या साजरं केलं जात आहे. तर अशी वेगवेगळी वर्ष करंट अफेअरमध्ये आपण करतो. आपल्याला ते डिटेलमध्ये माहिती पाहिजे तर आपण युनायटेड नेशनच्या वेबसाईटला गेलोच. युएनच्या वेबसाईटवरती बघा तर इथं लिस्टच दिलेली आहे आपल्याला. हे वर्षांची नाव आहेत आणि इथं बघितलं तर 2025 मध्ये बघा इंटरनॅशनल इयर ऑफ पीस आणि ट्रस्ट शांतता आणि विश्वासाचं वर्ष सुद्धा साजरं केलं जातंय. त्याचबरोबर इंटरनॅशनल इयर ऑफ ग्लेशियर्स प्रिझर्वेशन म्हणजे जे आपल्याकडे हिमनग आहेत. हिमनगांचं प्रिझर्वेशन करून यासाठी सुद्धा वर्ष साजरं केलं जाते आणि इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह हे सुद्धा वर्ष साजरं केलं जाते. त्यानंतर बघा इंटरनॅशनल इयर ऑफ क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी. क्वांटम सायन्सचं किती चर्चा चालू आहे तर ते असे 4 वेगवेगळे वर्ष 25 ला साजरे केले जातात. त्यातला आपण एकावरती प्रश्न बनवलाय. येणाऱ्या काळात बघा 2026 चे पण इंटरनॅशनल इयर ऑफ रेंजलँड अँड पॅस्टोरल्स म्हणजे सराव पूर्ण वगैरे त्याच्या संदर्भाने व्हॉलंटिअर्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट 2026 आहे आणि 26 इंटरनॅशनल इयर ऑफ वुमेन फार्मर महिला शेतकऱ्यांचं वर्ष आहे. येणाऱ्या काळात यावरती प्रश्न आपल्याला नक्कीच येऊ शकतो. काळजीपूर्वक तो घटक करायचा आहे. ठीक आहे 27चं पण दिलं इथं तर त्या गोष्टी तुम्ही वाचून घ्याल नक्कीच. तर इथं अक्षय ऊर्जा, युद्ध शांतता वर्ष, ऑर्गॅनिक शेती वगैरे हे अपिलिंग ऑप्शन वाटू शकतात पण ते त्यामध्ये नाही येत हे लक्षात घ्या. तर असा हा 13 नंबरचा प्रश्न आला. आपल्या करंटमध्ये असे क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण 14 नंबरचा. आता बघा फॉरेन ट्रेडमध्ये आपल्याला एफडीआयची संकल्पना आहे. एफडीआयच्या बाबतीत एफडीआय कुठून कसा येतो, कुठल्या क्षेत्रात कसा आहे, याच्यावरती परत आपण काही क्वेश्चन ऍड करू. पण एक सिंपल बेसिक क्वेश्चन प्रायोरिटीचा की एफडीआयचा मुख्य उद्देश काय असतो, कोणता असतो? परकीय गुंतवणूक भारतामध्ये येते किंवा परकीय गुंतवणूक एखाद्या देशामध्ये येते तर त्याचा बेसिक उद्देश काय असतो? मग जसं की परदेशी कंपन्यांना देशांतर्गत बाजारात प्रवेश करण्यास प्रतिबंध करणे, प्रतिबंध तर नाही. एक प्रकारे आपण त्याला काय करतो, तर चांगलं वातावरण तयार करतो. म्हणजे परकीय कंपन्या जर आल्या, तर एक प्रकारे परकीय काय येत असते, इन्व्हेस्टमेंट येत असते, गुंतवणूक येत असते. प्रतिबंध करणे हे तर नाहीच आहे. एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो की चालना देणं वगैरे. सेकंड मध्ये काय म्हटलं, देशात परकीय भांडवल म्हणजेच एक प्रकारे काय आणणं, पैसा येऊ देणं. मग पैसाच फक्त महत्वाचा काय? तर पैशासोबत एखादी कंपनी येते म्हणजे जर एखाद्या क्षेत्रामधली एखादी कंपनी येत असेल तर ती कंपनी येताना तर पैसा गुंतवणूक करणारच आहे. पण त्याचबरोबर त्यांच्याकडे असणारी टेक्नॉलॉजी, त्यांच्याकडे असणारी मशिनरी, त्यांच्याकडे असणारं स्किल त्यामुळे सगळ्यात महत्वाचं टेक्नॉलॉजी आहे, स्किल आहे, एक प्रकारे मशिनरी आपण म्हणूया. एक प्रकारे त्यांचं मॅनेजमेंट आहे, कंपनीमधलं मॅनेजमेंट सुद्धा खूप महत्वाचं असतं. अशा बऱ्याच गोष्टी आणि आंतरराष्ट्रीय लेव्हलची पोहोच, आंतरराष्ट्रीय लेव्हलचा व्यापार या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या. तर एफडीआयचा प्रामुख्याने उद्देश भांडवल तर आहेच आहे, त्याचबरोबर तंत्रज्ञान, कौशल्य, मॅनेजमेंट हे आपल्याकडे आणणं हा प्रमुख उद्देश आपल्याला बघायला मिळतो. फक्त सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणूक अजिबात नाहीये. परदेशी वस्तूवरून आयात शुल्क वाढव हे सुद्धा नाही. हे ऑप्शन असेच फ्रेम केलेले होते. तर 2 नंबरचा ऑप्शन बघा. म्हणजे बघा आपल्याला विचारलं जाऊ शकतं परकीय व्यापारामध्ये की परकीय व्यापार करत असताना परकीय गुंतवणुकीला खूप प्राधान्य आहे. म्हणून तर आपण बघतो की जी परकीय गंगाजळी किंवा परकीय चलन साठा जो आहे, तर परकीय गुंतवणुकीमुळे आपला वाढू शकतो. तो वाढतो म्हणून तर आपण एफडीआयला चालना दिलेली. एलपीजी नंतर आपण त्यालाच प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून वेगवेगळे सेक्टर सुद्धा आपण काय करतो की परकीय गुंतवणुकीला खुले करतो. 100% गुंतवणूक करू शकता, 50%, 75% जे काही ऑप्शन्स आहेत, तर ते आपण याच्या माध्यमातून बघतो. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल. नंतर 15 नंबरचा क्वेश्चन शेवटचा आणि आपल्या जीडीपी किंवा नॅशनल इन्कम या टॉपिकला लिंक असणारा. राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949 कधीची? ऑगस्ट 1949. कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली? पी.सी. महाल
ओबीसी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली. सदस्यांमध्ये म्हटलं तर व्ही के आर.व्ही. राव आणि धनंजय गाडगीळ हे सदस्य त्याच्या अंतर्गत होते. तर या समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणती पद्धत सुचवण्यात आली होती किंवा या समितीद्वारे कुठल्या पद्धती सुचवल्या होत्या? तर दोन प्रमुख पद्धती सुचवल्या होत्या. एक म्हणजे उत्पन्न पद्धती आणि दुसरी आहे एक प्रकारे कुठली आहे? उत्पादन पद्धती सुचवलेली होती. म्हणजेच निव्वळ उत्पादन पद्धत आणि निव्वळ उत्पन्न पद्धत, नेट एक प्रकारे प्रोडक्शन मेथड किंवा त्याला प्रोडक्ट मेथड आणि नेट इन्कम मेथड ह्या दोन पद्धती त्यांनी सुचवलेल्या आहेत. त्यामुळे अ आणि ब पर्याय क्रमांक 3 येईल इथं उत्तर. फक्त अ आणि ब बरोबर आहे. तर यामध्ये लक्षात घ्यायचं की आपल्याला यावरती आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतं आणि त्याबद्दल आपल्याला विचारलेले पण आहेत की समितीचं वर्ष चुकवलेलं आहे. समितीचे अध्यक्ष, त्यांच्या शिफारसी किंवा त्यांनी रिपोर्ट कधी दिलाय? रिपोर्ट बद्दल आपल्याला विचारलं जाऊ शकतं. 1951चा फायनल रिपोर्ट वगैरे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर ही राष्ट्रीय उत्पन्न समिती 2च घटक त्यांनी सुचवलेले होते. अ आणि ब. ऑल ऑफ द अबोव इथं नाहीये. एक मध्ये ऑल ऑफ द अबोव दिलं होतं. तर तो याचा भाग होणार नाहीये. तर हे असे 15 प्रश्न आपल्या कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या टेस्ट सिरीजच्यासाठी झाले. तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा की कसं वाटतंय वगैरे. काही विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की डेटा वगैरे खूप वाढवा वगैरे. तर प्रश्न जसा फ्रेम केलाय प्रश्नाच्या नुसार आपण हळूहळू त्या डेटाला टच करणार आहे. एकदा एक प्रश्न घेतला आणि एका प्रश्नावर अख्खा टॉपिक आपण जर डिटेल घेत बसलं तर ते पॉसिबल नाही होणार. बूस्टर सिरीजचा एक फायदा काय? तर तुम्ही कॅल्क्युलेशन्स करून बघा. जर समजा आपण चेक केलं की टेस्ट समजा एक टॉपिक घेतलं की नॅशनल इन्कम. तर नॅशनल इन्कम मध्ये टेस्ट 1, 2, 3, 4, 5 ते 10 पर्यंत राष्ट्रीय उत्पन्नावर समजा 10 प्रश्न होतील किंवा एखाद्या टेस्टमध्ये कदाचित प्रश्नही येणार नाही. पण जे 8, 9, 10 प्रश्न होतील तर ते 10 प्रश्न ओव्हरऑल राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक आहे. वेगवेगळे त्याचं कंटेंट आहे 4-5 पानाचं. तर ते ओव्हरऑल त्यातनं कव्हर होतंय का? किंवा आपण म्हणू की पब्लिक फायनान्स आपला जसं इथं राजकोषीय नीती किंवा हा टॉपिक आहे किंवा लेखापरीक्षण अर्थसंकल्प हा टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये ओव्हरऑल 10 टेस्टमध्ये तुमचे सगळे प्रश्न कव्हर होणार. प्रत्येक लेयर मधले, प्रत्येक टप्प्यामधले. तो एकाच टेस्टमध्ये सगळं कव्हर होईल असं नाहीये. आपल्याला वेगवेगळ्या टेस्टच्या माध्यमातून ते करावं लागेल. आपण त्याचा प्रयत्न करणार आहोत. ओव्हरऑल आपले 150 क्वेश्चन होतील. तर ह्या 150 क्वेश्चन मध्ये मॅक्सिमम कव्हरेज होईल आणि जेणेकरून तुम्हाला फायनल जी आपली प्रिलिम्स एक्झाम आहे तर त्याच्यामध्ये मार्क घ्यायला सोपं होणार आहे. तर आजच्या ह्या टेस्ट पुरतं एवढंच. रिव्हिजन करत चला आणि पुढच्या टेस्टमध्ये पुढचे क्वेश्चन आपण घेऊन येऊया. तर तूर्तास एवढंच. आपण इथं थांबूया. थँक यू व्हेरी मच.